फायनली मित्रांनो नारळ फुटलेला आहे आणि समोर दिसत आहे तुम्हाला मोठीच्या मोठी बस आहेत आणि बसमध्ये सगळ्यांची चढण्याची लगबग चालू आहे. सो आम्ही पण चाललेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत. मी चाललेली आहे आईच्या गावी कोतवाल खुर्दमध्ये. आम्हाला एक इन्व्हिटेशन आलेलं आहे, खूप मोठा प्रोग्राम आहे, तिकडे आम्ही जात आहोत आणि खूप सारे गावकरी मंडळी आहे, परत दुसरी पण बाकीची मंडळी आहे, ज्यांना ज्यांना आमंत्रण आहे ते सगळेजण बसमध्ये चढलेले आहेत आणि बस आता आमची निघालेली आहे. रात्रीचे वाजलेले 12:30. मित्रांनो आपली सकाळ झालेली आहे आणि मस्त वाटतं मित्रांनो. बघा ना सकाळचं वातावरण सगळीकडे कसं एकदम धुकं आलेलं आहे आणि बोलतात ना कोकणातला निसर्ग पाहण्याची मजाच वेगळी असते मित्रांनो, नाही का. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोमिलिका स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो मी आलेली आहे कोकणामध्ये, माझ्या आईच्या गावी कोतवाल खुर्द मध्ये. आणि आता आम्ही आलेलो आहोत मित्रांनो. रात्री आमची गाडी आली, सो एक गाडी कोतवाल रेवाडी मध्ये आलेली आहे आणि एक गाडी कोतवाल खुर्द मध्ये आलेली आहे. दोन्ही गावामध्ये कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, त्यासाठी आम्ही आलेलो आहोत खास. आणि आज मित्रांनो 15 ऑगस्ट आहे. आज आपल्या देशाला 77 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर स्वातंत्र्य दिनाच्या मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता कोतवाल रेवाडी मध्ये ध्वजारोहण होणार आहे, त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand आलेला होता. आम्ही स्कूल मध्ये गेलो पण तिकडे ध्वजारोहण झाला होता, कारण आमची गाडी थोडी लेट आल्यामुळे कसं आम्हाला थोडं लेटच झालं. सो आम्ही पहिले इकडे आलो. सो इकडे आता आपण पहिले ध्वजारोहण करूया, नंतर मग बाकीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तरी या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आजचा हा आपल्याला ध्वजारोहण करायचा आहे. पारायण मृदुंगाचार्य सन्माननीय अंकुश महाराज कुमटेकर, तसेच सर्व माजी विद्यार्थी, प्रशालेचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी, अंगणवाडी सेविका आशाताई, तुम्हा सर्वांचं मी राधाकृष्ण सेवा मंडळाच्या वतीने राधाकृष्ण सेवा संस्था कोतवाल रेवाडी यांच्या वतीने ध्वजारोहण करावे आपणास बरोबर काम केलं. भारत माता की जय. भारत माता की जय. धीरचे वडा आवई राष्ट्रध्वज को सलामी देंगे. सलामी दो. हाथ नीचे. सेना ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला. आणि मित्रांनो ध्वजारोहणच्या कार्यक्रमानंतर जो कार्यक्रम असतो तो असतो मुलांची भाषणे असतात किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि जे आलेले मान्यवर आहेत त्यांचे सगळ्यांचे स्वागत समारंभ असतात. आणि बोलतात ना शेवटला कार्यक्रम होतो तो खाऊ वाटपाचा होतो. सो या टायमाला जे वही वाटप आहे, कंपास वाटप आहे, खूप साऱ्या मुलांना देण्यात येणार आहे आणि खूप साऱ्या मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे. तो कार्यक्रम आता होणार आहे. तर थोडासा आपण तो कार्यक्रम सेलिब्रेट करूया किंवा आपला व्हिडिओमध्ये शूट करूया आणि नंतर मग आपला पुढचा व्हिडिओ आपण बनवूया. मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच आहे आणि मुले पाहू शकता तुम्ही कशी बसलेली. तर अगदी मला माझं बालपण मित्रांनो आठवलेलं आहे की मी पुन्हा एकदा स्कूलमध्ये आलेली आहे आणि खूप मस्त वाटलं मित्रांनो. खूप वर्षानंतर हा
माझ्या आयुष्यामध्ये प्रोग्राम आलेला आहे की मी स्कूलमध्ये आलेली आहे आणि सामील झालेली आहे ध्वजारोहणच्या प्रोग्रामला स्वातंत्र्य दिना दिवशी. आणि इकडे आदर सत्कार जे मान्यवरांचे आहेत ते चालू आहेत. आणि या मुलांमध्ये आपला बच्चू आहे, साई तो पण बसलेला आहे मस्तपैकी, आणि काही टीचर्स लोक आहेत त्या पण बसलेले आहेत. आणि जे हबप अंकुश महाराज आहेत प्रख्यात असे कीर्तनकार, त्यांच्या इकडं आदर सत्कार होत आहे आणि त्यांना श्रीफळ वगैरे देऊन त्यांचा पण मान सन्मान इकडे करत आहेत. मित्रांनो, मान सन्मान चालू आहे, सगळ्यांचा सत्कार करण्यात येत आहे इकडे. पण ह्या वेळेस तुम्ही पाहू शकता की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एवढी सगळी गावची मंडळी नाहीये. सो काही लोक मुंबईवरून आलेले आहेत खास ध्वजारोहण करण्यासाठी आणि मस्तपैकी सगळ्यांचा आदर सत्कार इकडे होत आहेत. आणि खूप सारे मान्यवर जमा झालेले आहेत, त्यांना पण सन्मान चिन्ह देत आहेत. खूप सारे भाषण आहेत आणि जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी कंपास बॉक्स वहीचं वाटप होत आहे इकडे. सो सगळी मुलं एकदम खुश आहेत नाही का. खाऊ तर भेटणारच आहे, पण ह्या वेळेस कंपास बॉक्स आणि वहीचं बॉक्स मुलांना भेटलेले आहेत. सो सगळी मुलं आनंदित आहेत आणि मुलांना आनंदित पाहून खूप मित्रांनो छान वाटलं. आणि ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांना आमंत्रित केले होते असे आमच्या गावचे दादा हबप तुकामदादा शिंदे, जे साई एंटरप्राइजेसचे चेअरमॅन आहेत, त्यांना इकडे आमंत्रित केले होते आणि त्यांचा पण इकडे आदर सत्कार मान सन्मान करत आहेत. हॅलो मित्रांनो, सो आता इकडचा कार्यक्रम सगळा झालेला आहे. सो तुम्ही बघितलं असेल खूप लोक आलेले जे ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यांना सन्मानित करण्यात आले. आणि जे लहान लहान मुलं होते त्यांना पण कंपास वाटप केलं आणि खूप छान वाटलं. फर्स्ट टाइम मी इकडे आलो आणि गावात असं इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतात आणि ते बघायला खूप मस्त वाटलं एकदम. सो आता आम्ही चाललोय सपना, जिकडे लहानपणी ती शिकायची, तिकडे स्कूल आहे त्यांचं, तिकडे पण आपण जाऊया. आणि लहान लहान मुलं असणार का तर मुलं आता गेली असणार ना, बघूया स्कूलमध्ये ते मुलं असेल तर आपण त्यांना पण भेटूया. आणि नंतर मग आपला अजून पण कार्यक्रम आहे, भरपूर आज कार्यक्रम आहे. सो आपण ते पण कव्हर करूया आपल्या व्हिडिओमधून आणि तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ. आणि इकडचा नजारा खूप भारी आहे बिकॉज पाऊस पडल्यानंतर जी सिनरी आहे इकडची एक नंबर आहे बघा. आणि फुल धुकं आहे, फुल फॉग आहे डोंगरावरती. मी ड्रोन शूट पण केलंय, ते पण तुम्ही एन्जॉय केलं असेल आय थिंक. आणि नंतर पण अजून ड्रोन शूट येणार आहे. सो तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. गावोगावी बघा हर घर तिरंगा लहरा रहा है और यहाँ पे कुछ ऐसा नजारा है. आणि आहे डोंबिवलीकर सपना. लहरा दो लहरा दो. बघा किती मस्त आहे, रोड पण छान आहे एकदम भारी वाटतं ना मित्रांनो. म्हणजे आज एवढा खुशीचा दिवस आहे ना, ते असं वाटतं म्हणजे लहान लहान मुलं पण बघा ना सकाळी लवकर उठून येतात ध्वजारोहण करायला. जेव्हा आमची गाडी आली ना मित्रांनो 6 वाजता आम्ही आलो असत, 6:30 वाजले असतील ना, 6:30 वाजले असतील येईपर्यंत. सगळी मुलं नाही का आम्हाला अर्ध्या रस्त्यातच भेटली. मी येणार आहे स्कूलमध्ये, पण सॉरी आम्हाला ना थोडंसं लेट झालं स्कूलमध्ये येण्यासाठी. मग आम्ही डायरेक्ट कोतवारेवाडीमध्ये गेलो, पण तिकडे आपल्याला मस्तपैकी ध्वजारोहण करायला भेटलं आणि खूप छान वाटलं मित्रांनो खरंच. आता आपण स्कूलमध्ये जात आहोत, चला बघूया मुलं भेटतायत का, एकदा आपल्या स्कूलला पण बघूया. आणि फायनल मित्रांनो मी येऊन पोहोचलेली आहे चालत चालत आपल्या स्कूल जवळ. आणि मित्रांनो बोलतात ना, आपण कुठेही जाऊ द्या किंवा आपण कुठेही मोठे होऊ द्या, आपण आपल्या स्कूलला आपण कधीच विसरत नाही का. तुम्ही विसरत असाल तर सांगा. आणि मित्रांनो स्कूलमध्ये ध्वजारोहण झालेलं आहे आणि इकडे बघा मस्त हे लाईन वगैरे मारले की लाईनीमध्ये कसं व्यवस्थित लाईनीत मुलं राहतात आणि ध्वजारोहण करतात. खूप छान वाटतं मित्रांनो, ते आपण मिसिंग केलेलं आहे. आणि आता सगळे सर वगैरे पण चाललेले आहेत. सो मित्रांनो हा माझा स्कूल आहे. मी एका मागच्या व्हिडिओमध्ये पण थोडंसं तुम्हाला सांगितलं होतं. तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे कोतवाल खुर्दमध्ये. तर इकडे एक आपण ना छोटंसं ड्रोन शूट करूया आणि त्यामध्ये मी तुम्हाला दाखवते माझा स्कूल कसा येतो. आता खूप साऱ्या सुधारणा झालेल्या आहेत.
मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आपण एक छोटासा ड्रोन शूट केला होता आणि माझं स्कूल किती सुंदर आहे ते 5वी ते 10वी पर्यंत जी मराठी स्कूल आहे जे 1ली ते 5वी पर्यंत ते गावामध्ये आहे. सो माझ्यासोबत हनुमंत दादा कदम आणि दादा पिऊन आहेत. आणि दादा जेव्हापासून मी स्कूलमध्ये शिकत होती ना तेव्हापासून जे दादा आतापर्यंत इकडेच आहेत या स्कूलवरती. तर दादा तुमचा अनुभव काय आहे आपल्या स्कूल बद्दलचा सांगाल? माझं नाव हनुमंत रामचंद्र कदम. मी ह्या शाळेमध्ये अगदी स्टार्ट पासूनच ओपनिंग पासूनच आहे आणि स्थानिक असल्यामुळं शाळेच्या सगळं जेवढ्या जबाबदारी असतील तेवढ्या मी अगदी नीतीनेमाने पार पाडतो सगळ्या संपूर्ण. अगदी लहानपणापासूनच म्हणजे मला शैक्षणिक आवड होती. माझं शिक्षण 12वी पर्यंत झालं आणि 12वी नंतर मला सांगितलं की इथं ह्या शाळेमध्ये तुम्ही काम कराल का? तर माने शिक्षण संस्थापक नर्मदेश्वर शिक्षण संस्थापकचे अध्यक्ष माननीय श्री गडसिंग गुरुजी यांची माझी भेट झाल्याच्या नंतर त्यांनी मला माझं मुलाखत घेतली आणि सांगितलं. तर त्याच वेळी मला त्यांनी सांगितलं तुम्ही काम कराल का इथे? कारण त्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो ना, चांगले कपडे वगैरे घालायचो. तर इथं शिपाई जागा मोकली होती, तर शिपाई जागेचं काम कराल का? तर बोललो ठीक आहे आम्ही करू. 5वी 10वी पर्यंत शाळा आहे. तर परंतु त्या शाळेमध्ये काही अडचणी असल्या तरी त्या सगळ्या अडचणी आम्ही सगळे शिक्षक बांधव माझे सगळे चांगले आहेत आणि सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही सगळे संपूर्ण ज्या अडचणी असतात त्या दूर करतो पहिल्या प्रथम. आणि शैक्षणिक आढावा असा आहे की 5वीला एकदा विद्यार्थी आमच्या हातात आला की त्याचे जादा तास घेणं जेणेकरून त्यांना व्यवस्थित अभ्यास करून त्यांचा घेणं. आणि सर्वात जास्त मोठी गोष्ट म्हणजे आम्ही जास्त 10वीवरती देतो. कारण का इकडच्या खेडेगावातली जी शाळा आहे आमची संपूर्ण दुर्गम भागामध्ये शाळा अतिशय म्हणजे रायगड रत्नागिरी आणि सातारा ह्या तिन्ही जिल्ह्यांच्या टोकावरची शाळा एकदम की पहिला प्रथम ज्यावेळी जूनला शाळा सुरू झाली की आम्ही काय करतो प्रथम 10वीचे तास म्हणजे 8 ते शाळेचा टायमिंग 4:30 ते 10:30 ते 4:30 आहे. परंतु आम्ही आमची शाळा 8:30 किंवा 9 ह्या दरम्यान आम्ही मुलं बोलवतो आणि आमची जादा तासिका असतात, जादा परीक्षा असतात साप्ताहिक घेऊन. आणि आमच्या शाळेचा रिझल्ट हा अगदी स्टार्ट पासूनच चांगला आहे आणि 100% रिझल्ट आहे. 100% रिझल्ट. दीपिका बबन सकपाल म्हणून आमच्या शाळेतली पहिली एक विद्यार्थी तालुक्यात फर्स्ट आली, 95% मार्क दिले आहेत. ती विद्यार्थी जवळजवळ 7 किलोमीटरवरनं डोंगरावरनं चालत येऊन इथं यायची, इथं अभ्यास करायची. आणि ती विद्यार्थी सकाळी 8 वाजता इथं शाळेजवळ हजर राहायची आणि 4:30च्या नंतर जादा क्लास सुटल्यावरतीच घरी जायची. आणि मित्रांनो, मी आता दादाचा इंटरव्ह्यू घेते. पण दादाला आम्ही एवढे घाबरायचो ना, दादाला खूप घाबरायचो. म्हणजे जेव्हा कसे सर जायचे लंचला वगैरे जायचेत ना तेव्हा सगळे दादा हँडल करायचे. मग आम्ही खूप घाबरायचो आहे ना दादा. आम्ही नाईटला जायचो ना तेव्हा पण दादाला घाबरायचो. जरी किती 30-40 मुलं विद्यार्थी 10वीला असायचे, मुली असायच्या, त्यांच्या दादा मस्त एकदम स्ट्रिक्ट ठेवतात मुलांना. त्यांच्या बरोबर राहणं, त्यांच्या बरोबर अभ्यास करून घेणं. आणि नाईट जी असते नाईट आमची ते इथं शाळेला अडचण असल्यामुळं विंचू काठीची अडचण असल्यामुळे आम्ही आमच्या तिकडे घरी नाईट तिकडे घ्यायचो. पहिल्यापासूनच जी विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी अजून पण म्हणजे कसं आहे जरी शिक्षक नसले तरी विद्यार्थी पण आमचे चांगले आहेत आणि विद्यार्थी रिस्पेक्ट पण देतात आणि ऐकतात. आणि त्या मुलं आमचा रिझल्ट हा नेहमी चांगला लागतो. आणि मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असेल की माऊली प्रशालेचं नाव हे म्हणजे तालुक्यामध्ये पण येतं आणि ह्या स्कूल मधला एक ना एक मुलगा तरी दरवर्षी तालुक्यामध्ये पहिला येतो. छान वाटलं. तर असंच तुम्ही मुलांकडे लक्ष द्या आणि आपल्या शाळेचं नाव तुम्ही अजून रोशन करा एवढं मी तुम्हाला सांगू शकते. जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं कायमस्वरूपी शाळेवरती एक लक्ष असतं राहणारच आहे. आणि शाळा माझी आहे, जरी संस्थेची असली तरी ही शाळा माझी म्हणून मी समजतोय. आणि इथं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे प्रामाणिकपणे काम करणार आणि माझे विद्यार्थी घडवणार. अरे वा, खूप छान. थँक्यू. सो मित्रांनो, जसं आपल्या दादाने सांगितलं त्याप्रमाणेच आमचं स्कूल आहे आणि खरोखर मानलं पाहिजे आमच्या स्कूलला. आणि खूप आमच्या स्कूलचं नाव आहे तालुक्यामध्ये. आणि इकडे पाहू शकता तुम्ही वृक्षारोपण पारसबाग म्हणून लावलेली आहे. आतमध्ये वांगी, मिरची किंवा छोटी छोटी भाजीची झाडं लावलेली आहेत आणि मस्त केलेलं आहे बघा ना, छान एकदम. म्हणजे वृक्षारोपण केलेलं आहे, खूप सुंदर. तर मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे कोतवाल खुर्दमध्ये आणि हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी हा व्हिडिओ आपण इथेच एंडिंग करत आहोत. आणि मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन ऑल करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग्सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, टाटा, बाय बाय.